नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आता सायली आणि अर्जुनने दोघांनी एकमेकांबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं. ते म्हणजे अर्जुनने केलेलं असतं सायलीबरोबर, कारण त्याला प्रियाबरोबर लग्न करायला सांगत असते पूर्णाजी आणि त्यामुळे त्या लग्नापासून पळ काढण्यासाठी त्याने सायलीबरोबर हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं. आणि सायलीने अर्जुनबरोबर लग्न केलेलं असतं फक्त आणि फक्त मधुभाऊंसाठी, कारण त्यांना जेलमधून निर्दोष सिद्ध करून तिला बाहेर काढायचं असतं आणि तिला एका वकिलाची गरज असते आणि त्यामुळे ती आता ही डील मान्य करते आणि अर्जुनबरोबर तिने लग्न केलेलं असतं. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे 1 वर्षाचं असतं आणि आता अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला 1 वर्ष तर पूर्ण झालेलं आहे. तरीसुद्धा मधुभाऊ निर्दोष सिद्ध होऊन जेलमधून बाहेर काही पडलेले नाही आहेत, कारण त्यांना जेलमधून बाहेर काढत असताना खूपच कठीण प्रसंगांना सायली आणि अर्जुनला सामोरं जावं लागलं. त्यांना या सगळ्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे केस खूपच जास्त लांबवली आहे आणि त्यामध्ये आता अर्जुनने महिपतला जेलमध्ये टाकलेलं असतं. त्यामुळे आता एक गुन्हेगार जेलमध्ये गेलेला असतो, पण त्याचबरोबर इथे साक्षी अजून उरलेली असते. पण आता सायली आणि अर्जुनच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आता अर्जुन खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. आता सायली आपल्याला सोडून जाते की काय, कारण ठरल्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टचं वर्ष तर संपलेलं आहे. पण तरीसुद्धा मधुभाऊ काही जेलमधून बाहेर पडलेले नाही आहेत. तरीसुद्धा इथे सायली घर सोडून जात नसते. तेव्हा अर्जुन विचार करत असतो की 1 वर्ष पूर्ण झालं आहे, तरीसुद्धा सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय कसा काढत नाही आहे, कारण ठरल्याप्रमाणे आता सायली घर सोडून जाणार असते आणि इथे अर्जुन त्याच्या मार्गाला आणि सायली तिच्या मार्गाला असते. पण तरीसुद्धा आता इथे अर्जुनच्या मनात तर सायलीने घर केलेलं असतं. अर्जुनला आता आयुष्यभरासाठी सायली आपल्या जवळ हवी असते. पण आता आपल्या मनातली गोष्ट सायलीला सांगितल्यानंतर ती त्याचा चुकीचा अर्थ काढते की काय, अशी भीती त्याला वाटत असते. आणि सायलीच्या मनामध्ये अर्जुनने जागा निर्माण केलेली असते, पण सायलीसुद्धा अर्जुनला त्याबद्दल काहीही सांगत नाही. पण आता अर्जुन सायलीला कसं काय थांबवणार? आणि आता ठरल्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला वर्ष तर झालेलं आहे आणि आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे लिगली संपलेलं आहे, असं अर्जुनला वाटत असतं. पण आता त्यामुळे इथे अर्जुन सायलीला आपल्या मनातलं सगळं पटवून देण्याचा प्रयत्न करणार असतो, पण तो आता योग्य वेळेची वाट बघत असतो. सायलीसुद्धा आता अर्जुनच्या घरामध्ये पूर्णपणे रमलेली असते, कारण आईसारखं प्रेम करणारी तिची सासू म्हणजे कल्पना आहे आणि त्याचबरोबर आता पूर्णाजीसुद्धा सायलीला माफ करून तिच्यावरती प्रेम करायला लागलेली असते आणि प्रताप काकांनी सुद्धा आता सायलीला आपली मुलगी मानलेलं असतं. त्यामुळे आता ती सुभेदारांच्या घरामध्ये पूर्णपणे रमलेली असते. तेव्हा ती तर विसरूनच गेलेली असते की लग्नाला 1 वर्ष हा पूर्ण झालेला आहे. त्यानंतर सायली आता जेव्हा कॅलेंडर बघायला जाते, तेव्हा ती तारीख बघते ज्या तारखेला मधुभाऊंना पोलिसांनी अरेस्ट केलेलं असतं आणि जेव्हा सायली ती तारीख बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती भानावरती येते आणि तिच्या लक्षात येतं की आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला 1 वर्ष आता पूर्ण झालेलं आहे आणि मधुभाऊ अजूनही जेलमधून बाहेर आलेले नाहीये. तेव्हा सायली आता या विषयावरती अर्जुन बरोबर बोलायचं ठरवते आणि जेव्हा सायली अर्जुनजवळ हा विषय काढते की सर, आपल्या लग्नाला आता 1 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे संपलेलं आहे आणि तरीसुद्धा मधुभाऊ जेलमधून बाहेर आलेले नाही आहेत. आता आपण काय करायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. बरं झालं तुम्हीच माझ्याबरोबर हा विषय काढला. मग आता तुम्हाला काय करायचं आहे? तेव्हा सायली म्हणते, हे लग्न मी मधुभाऊंसाठी केलं होतं, पण अजून मधुभाऊ जेलमधून तर बाहेर आलेले नाही आहेत. मग आता काय करायचं तुम्हीच सांगा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुम्ही बघितलंत, जेव्हापासून आपण मधुभाऊंची केस लढायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून आपल्यासमोर अनेक संकटे येऊन उभी राहिली आणि ती संकटं हळूहळू आपण दोघंजणं मिळून बाजूला केलेली आहेत. मग ते महिपतला शिक्षा देणं असो, इथे माझ्या डॅडला या केसमधून बाहेर काढणं असू दे किंवा वात्सल्य आश्रम हे वाचवणं असू दे, कितीतरी संकटं आपल्यासमोर येऊन उभी राहिली, पण त्या संकटांना आपण दोघंजणं मिळून सामोरं गेलेलो आहोत. तेव्हा मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे मधुभाऊंना या केसमधून जर बाहेर काढायचं असेल, तर मला तुमच्या मदतीची गरज ही लागणारच आहे आणि म्हणूनच मी म्हणतोय की मला तुमच्या मदतीची आणि तुमच्या साथीची गरज आहे आणि म्हणूनच आपण जर आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अजून 1 वर्षाने वाढवलं तर तुम्हाला ते चालणार आहे का? असं आता अर्जुन सायलीला म्हणतो. तेव्हा इथे सायलीसुद्धा अर्जुनला विचार न करता होकार देते, कारण जर
मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढायचं असेल तर सायली आणि अर्जुन या दोघांनी एकत्र राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तेव्हा इथे अर्जुनने जे प्रपोजल आता सायलीच्या समोर ठेवलेलं असतं ते सायलीने मान्य केलेलं असतं आणि आता दोघं जण आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं अजून 1 वर्ष वाढवायचं ठरवतात. इथे अर्जुनने आता सायलीच्या समोर 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवण्याचा जो हा प्रस्ताव ठेवलेला आहे तो सायली कसा काय मान्य करते आणि ती कुठल्या अर्थाने मान्य करते ह्या आता आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अर्जुन सायली आता 1 वर्षासाठी एकत्र आलेले असतात आणि ते म्हणजे दोघं जण एकमेकांच्या पर्सनल कामासाठी. आणि ते कारण असतं अर्जुनला प्रियाबरोबर म्हणजे तन्वीबरोबर लग्न करायचं नसतं आणि सायलीला काही करून मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढायचं असतं आणि तिला एक कर्तबगार वकील हवा असतो आणि तो असतो अर्जुन सुभेदार. म्हणूनच आता जेव्हा अर्जुन तिच्यासमोर 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा प्रस्ताव ठेवतो तेव्हा सायली ते मान्य करते आणि दोघं जण लग्न करतात. तेव्हा अर्जुनने सांगितलेलं असतं की माझ्या घरातल्या लोकांसमोर आपण खरोखर नवरा बायको आहोत आणि आपलं दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे आपल्याला दाखवावं लागेल आणि ते रोज दाखवावं लागेल. तसं तुम्हाला माझ्याबरोबर नाटकसुद्धा करावं लागेल असं अर्जुन म्हणतो आणि सायली त्या पद्धतीने वागत असते. पण जेव्हा सायली त्या घरामध्ये काम करत असते, सगळ्यांची काळजी घेत असते, तेव्हा इथे अर्जुनला वाटतच नसतं की ती माझी खरोखरची बायको नाही आहे. इतक्या चांगल्या पद्धतीने ती सगळ्यांना हँडल करत असते. सगळ्यांचा ब्रेकफास्ट, पूर्णाजीच्या गोळ्या, तिचं पथ्य पाणी, घराची काळजी, कल्पनाची काळजी, विमलला कामामध्ये मदत, हे सगळं काही ती अगदी बघत असते. ती अश्विनची बहीणसुद्धा असते आणि ती वहिनीसुद्धा झालेली असते. अस्मिता तिचा एवढा छळ करत असते तरीसुद्धा अस्मिताला तिने आपली बहीण मानलेलं असतं आणि तिचंसुद्धा ती प्रेमाने करत असते. अर्जुनच्या घरामध्ये ती पूर्णपणे रुळत गेलेली असते आणि हे सगळं करत असताना अर्जुनसुद्धा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. जेव्हा अस्मिता, प्रिया आणि पूर्णा जी सायलीला त्रास देत असतात तेव्हा इथे कल्पना अगदी ढाल बनून सायलीच्या बरोबर उभी असते आणि अर्जुनसुद्धा सतत तिची बाजू घेऊन सगळ्यांबरोबर लढत असतो, भांडत असतो. तिला न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न तो करत असतो. आणि हे सगळं घडत असताना अनेक कठीण प्रसंग सायलीच्या समोर येऊन उभे राहत असतात. पण अर्जुन तिला मदत करून प्रत्येक कठीण प्रसंगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. इथे जेव्हा प्रिया, अस्मिता, पूर्णाजी सायलीला त्रास देतात तेव्हा तेव्हा अर्जुन सायलीची बाजू घेऊन तिघींबरोबर सुद्धा भांडत असतो. तिच्यावर केलेले आरोपसुद्धा तो खोडून काढत असतो. इथे अर्जुनने आता पूर्णपणे सायलीची जबाबदारी ही स्वीकारलेली असते. सायली आपल्या घरच्या लोकांची काळजी घेते, त्यांच्यावरती जीवापाड प्रेम करते, त्यांना जपण्यासाठी स्वतः जीवाची बाजी लावते. हे सगळं अर्जुनने बघितलेलं असतं आणि त्यामुळे सायलीवरचं प्रेम त्याचं अजूनच वाढलेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुनसुद्धा स्वतःची काळजी न घेता, आपल्या माणसांचा विचार न करता माझ्यासाठी भांडतोय, माझ्यासाठी त्याच्या घरच्या लोकांबरोबर भांडतोय हे सायली सतत बघत असते. आणि जेव्हा तिला किडनॅप केलेलं असतं साक्षी शिकरेच्या माणसाने तेव्हा सुद्धा अर्जुन वेडा पिसासारखा तिला शोधत असतो. आणि तेव्हा आता खऱ्या अर्थाने सायलीला अर्जुनच्या प्रेमाची जाणीव ही झालेली असते. आपली बाजू घेणारा, आपल्यावर जीवपाड प्रेम करणारा तिला मित्र हा मिळालेला असतो. आणि जेव्हा आता लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालेला असतो आणि त्याची जाणीव सायली आणि अर्जुन दोघांना सुद्धा होते तेव्हा इथे सायलीला सुद्धा अर्जुनला सोडून जाणं हे कठीण झालेलं असतं. कारण अजूनही मधुभाऊ सुटलेले सुद्धा नसतात आणि अर्जुन जीवाची बाजी लावून मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये सायलीची साथ त्याला मिळणं हे गरजेचं असतं आणि हे सायलीला सुद्धा माहिती असतं. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीसमोर एक प्रस्ताव ठेवतो की अजून आपल्या लग्नाला 1 वर्ष कंप्लीट झाले पण तरीसुद्धा आपण अजून 1 वर्ष कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवू शकतो का, असं जेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो तेव्हा ती सुद्धा त्याला होकार देते. कारण तिला सुद्धा आता अर्जुनला सोडून जाणं, त्या घराला आणि माणसांना सोडून जाणं हे कठीण झालेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मग आपण पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तयार करूया का. तेव्हा सायली म्हणते सर, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आता तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तयार करायची काहीच गरज नाही आहे. कारण का अस्मिताई आणि तसेच प्रिया यांना आपल्यावरती संशय आला आहे. तेव्हा आता आपण पेपर तयार करायचे नाही, पण अजून 1 वर्ष आपण आपलं कॉन्ट्रॅक्ट वाढवूया, असं सायली आता अर्जुनला म्हणते. त्यामुळे आता 1 वर्ष संपून सुद्धा अर्जुन आणि सायली दोघं जण अजून 1 वर्ष वाढवून एकत्र राहण्याचा विचार करतात आणि त्याच्यामध्ये सायलीसुद्धा सहमत असते.